नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय विज्ञान इयत्ता 8वी. आज आपण आपत्ती व्यवस्थापन मध्ये दरड कोसळणे किंवा भूस्खलन याविषयी माहिती पाहणार आहोत. पहिल्यांदा दरड कोसळणे म्हणजे काय? तर कठीण पाषाणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या भेगा व फटी मोठ्या खडकाचे तुकडे होण्याच्या कारणीभूत असतात. विशेषतः अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये खडकातील भेगा फटीमध्ये पाणी शिरून खडकाची झीज होत राहते, वजन वाढते आणि अशा प्रकारचे खडक उतारी प्रदेशात जाऊन घसरतात व खालील बाजूस स्थिरावतात. याला दरड कोसळणे असे म्हणतात. दरड कोसळण्याची कारणे कोणकोणती? भूकंप, सुनामी, अतिवृष्टी, वादळे, महापूर वगैरे इत्यादी नैसर्गिक आपत्तीनंतर परिणाम म्हणून दरड कोसळण्याचे प्रकार घडतात. बेसुमार झालेली वृक्षतोड व जमिनीची धूप. डोंगराळ घाटात रस्ते बांधण्यासाठी खोदकाम केलेले डोंगर कमकुवत होतात व त्याचे कडेचे दगड खाली घसरतात. या कारणांमुळे सुद्धा दरड कोसळते. दरड कोसळण्याचे परिणाम काय होतात? तर नद्यांना अचानक पूर येतात, नद्यांचे मार्गही बदलतात, धबधब्यांचे स्थलांतर होते, कृत्रिम जलाशय निर्माण होतात. दरड कोसळल्याने पायथ्यालगतचे वृक्षही उन्मळून पडतात, उतारावर झालेली बांधकामे घसरून पडतात. हे सर्व दगड, मातीचे ढिगारे, वृक्ष खाली सपाट क्षेत्रात पडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. वाहतुकीच्या रस्त्यावर लोहमार्गावर दरड कोसळली की वाहतूकही विस्कळीत होते. भूस्खलन होताना त्यावरील वनस्पतीचे जीवनही नष्ट होते. थँक्यू.